to English grammar. In the third video, we have seen about the comparative degree. If there is comparison between the two persons, two places, two things, we can change that degree into positive and comparative. We cannot change it into superlative degree. In this way, we have seen in the last video. And let us see again some examples of the same, and then let us continue the next part, that is superlative. First let us see some of the examples. तर मागे आपण पाहिलेले होते काही उदाहरणं. जर दिलेल्या वाक्यामध्ये दोन व्यक्तींची वस्तूंची तुलना असेल तर त्या वाक्याला फक्त दोनच डिग्रीमध्ये चेंज करता येते. पॉझिटिव्ह मध्ये असेल तर कंपॅरेटिव्ह मध्ये, आणि कंपॅरेटिव्ह मध्ये असेल तर त्याला पॉझिटिव्ह मध्ये करता येते. फॉर एक्झाम्पल, Vijay is as clever as Ajay. See now, in the given sentence, two persons are compared with each other. Vijay and Ajay are compared. And Vijay is as clever as Ajay. Vijay हा अजय एवढाच क्लेव्हर आहे, हुशार आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर या वाक्याला आपण जर चेंज केलं, हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, आणि कंपॅरेटिव्ह करताना अजय इज नॉट clever क्लेव्हरर दॅन विजय. अजय इज नॉट क्लेव्हरर दॅन विजय म्हणजे अजय हा विजयपेक्षा अधिक हुशार नाही, म्हणजे तेवढाच हुशार आहे, अशा अर्थाने. आणखी एक एक्झाम्पल घ्या. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. शब्दशः अर्थ पाहूया आधी. ब्लड म्हणजे रक्त, थिक म्हणजे थोडं दाट असते, आणि दॅन वॉटर पाण्यापेक्षा रक्त हे थोडं घट्ट असते, अशा अर्थाने शब्दशः अर्थ. आणि मूळ अर्थ असा आहे, ही एक म्हण आहे, मैत्रीपेक्षा नाते जवळचे. म्हणजे ब्लड या ठिकाणी रिलेशनशिप दाखवते आणि वॉटर या ठिकाणी फ्रेंडशिप दाखवते, म्हणजे मैत्रीपेक्षा नाते जवळचे. ब्लड इज थिकर दॅन वॉटर अँड लेट अस चेंज इट इनटू द पॉझिटिव्ह. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ॲडजेक्टिव्हचं सेकंड फॉर्म असते आणि त्याच्यानंतर दॅन असते. पॉझिटिव्ह करूया. वॉटर इज नॉट so thick as blood. आणखी पुढील एक्झाम्पल. पेन इज mightier MIGHTIER than the sword. पेन इज माइटियर दॅन द स्वॉर्ड हा वादाचा विषय आहे. लेखणी श्रेष्ठ का तलवार श्रेष्ठ, या ठिकाणी आपण वाक्य म्हणून घेतलेलं आहे, फक्त वादात पडायचं नाही. पेन ही तलवारीपेक्षा अधिक श्रेष्ठ असते. इट मीन्स दॅट द स्वॉर्ड इज नॉट ॲज माइटी. माइटी हे पॉझिटिव्हचं रूप आहे, माइटियर कंपॅरेटिव्ह होतं, ॲज पेन. आणि आणखी एक एक्झाम्पल घेऊया याच्यातील. यू नो हर ॲज वेल ॲज आय डू. यू नो हर ॲज वेल ॲज आय डू याचा अर्थ मी तिला जेवढं ओळखतो तेवढं तू सुद्धा ओळखतोस, माझ्यापेक्षा कमी किंवा जास्त तिला तू ओळखत नाहीस. यू नो हर ॲज वेल ॲज आय डू मीन्स आय डू नॉट नो हर बेटर than you or better than you do.
meaning is same. Write down or take a screenshot. पॉझिटिव्ह डिग्रीमधून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये करण्याचा हा आणखी एक नियम आहे. तर काही वाक्यांना असंही लिहिल्या जाते, आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तुलना केलेले दोन घटक सारखेच महत्त्वाचे असतील तर ॲजच्या जागी नो लेस वापरावे. म्हणजे पहिलं ॲज जे येणार आहे त्या ठिकाणी आपण नो लेस वापरावे आणि दुसऱ्या ॲजच्या ठिकाणी ऑटोमॅटिक आपल्याला दॅन वापरावे लागणार आहे. म्हणून आता ह्या वाक्याला पहा, पुन्हा एकदा नेम पहा. तुलना केलेले घटक दोन घटक आहेत. आता इथे एक्सरसाइजेस ॲज नेसेसरी ॲज फूड, एक्सरसाइज अँड फूड, दीज आर द टू ॲटम्स. हे दोन घटक आहेत अँड दे आर कम्पेअर्ड विथ ईच अदर अँड दे आर इक्वली इम्पॉर्टंट आणि तेवढेच महत्त्वाचे आहेत. ॲजच्या जागी अशा परिस्थितीमध्ये ॲजच्या जागी नो लेस वापरावे. फॉर एक्झाम्पल आता एक्सरसाइज इज याला तिकडून इकडे आणायची गरज नाही, जसं आहे तसंच कंटिन्यू करायचं. एक्सरसाइज इज EXERCISE, एक्सरसाइज इज. आता ॲजच्या जागी काय घ्यायचं आपल्याला, नो लेस. ह्या ॲजला काढून टाकायचं आणि इथं घ्यायचं नो लेस. राहिलेला भाग वाक्यात जो आहे नो लेस NACESSARY, नो लेस नेसेसरी, ह्या ॲजच्या ऐवजी दॅन फूड. आता हे आहे कंपॅरेटिव्हचं वाक्य. वरील वाक्य होतं पॉझिटिव्ह डिग्रीमधील. खालील पहा, एक्सरसाइजेस नो लेस नेसेसरी दॅन फूड. व्यायाम काही अन्नापेक्षा कमी महत्त्वाचे नाही, तेवढंच आहे. व्यायाम हे अन्ना एवढंच महत्त्वाचं आहे आणि व्यायाम अन्नापेक्षा कमी महत्त्वाचे नाही. मीन्स इट इज इक्वली इम्पॉर्टंट. दिस इज द अनदर मेथड. नाहीतर एक्सरसाइज इज ॲज नेसेसरी ॲज फूड, फूड इज नॉट मोर नेसेसरी दॅन एक्सरसाइज, असं आपण केलो असतो. ती मागची पद्धत झाली. आता दुसऱ्या पद्धतीने असं करता येते. आय एम ॲज इंडियन ॲज द पोस्टमॅन. एखाद्या पोस्टमॅननं बोललेलं वाक्य आहे आणि पोस्टमॅन काय म्हणतो, मी जेवढा पोस्टमॅन आहे तेवढा भारतीय पण आहे. म्हणजे मला भारतीय म्हणलं तरीही काही फरक पडत नाही, पोस्टमॅन म्हणलं तरी काय हरकत नाही. तो जॉब आहे, व्यवसाय आहे, बट आय एम इंडियन. मीन्स बोथ द थिंग्स आर इक्वल फॉर मी इन दिस वे. आय एम ॲज इंडियन ॲज द पोस्टमॅन. इथं सुद्धा ॲज ॲज दोन ठिकाणी आहे आणि जशाला तसं वाक्याची सुरुवात करूया. आय एम नो लेस, पहिल्या ॲजच्या ऐवजी नो लेस इंडियन INDIAN या ॲजच्या ठिकाणी दॅन द पोस्टमन, दॅन द postman. This is comparative degree. Again, knowledge is as important as the power. ज्ञान हे सत्य एवढंच. एखाद्याच्या हातात सत्ता असते, ज्ञान नसते. एखाद्याकडे ज्ञान असते, सत्ता नसते. म्हणून म्हणतात नॉलेज विदाउट पॉवर इज युजलेस अँड पॉवर विदाउट नॉलेज इज डेंजरस. नॉलेज आहे, पॉवर नाही, फायदा नाही. पॉवर आहे, ज्ञान नाही, धोकादायक आहे. म्हणून नॉलेज इज, जशाला तसं वाक्याची सुरुवात करूया. KNOWLEDGE. नॉलेज इज. ॲजच्या ऐवजी नो लेस इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट ह्या ॲजच्या ऐवजी दॅन द पॉवर, दॅन द पॉवर. Knowledge is no less important than the power. This is also one type and we have to learn this also. Let us see the next rule. Write down. Let us see now the next type, that is superlative degree. In superlative degree again there are two types. In superlative there are again two types. First we should know what is the superlative degree or when we use the superlative degree. आपण superlative डिग्रीचा वापर केव्हा करतो, जेव्हा एकाची तुलना अनेकांशी केलेली असते तेव्हा आपण superlative डिग्रीचा वापर करतो. जेव्हा एका व्यक्तीचा, वस्तूचा, ठिकाणाचा आपण
म्हणजे तुलना करण्यासाठी, अनेकांच्या सोबत तुलना करण्यासाठी वापर करतो, तेव्हा त्या ठिकाणी 3 डिग्रीचा वापर होतो. मग त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे वन ऑफ द, पुढे सोडून दिला आहे म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री दर्शक विशेषण टाकलं पाहिजे. आणि द मोस्ट ऑफ ऑल, सर्वात, हे अनेकांच्या पैकी एक आणि हे सर्वात, अशा पद्धतीने. आता अनेकांच्या पैकी म्हणजे कसं, आपण जर म्हणलं अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग्स, म्हणजे अशोका हा अनेक राज्यांच्या पैकी एक महान राजा होता. सर्वात महान होता का? नाही, पण अनेक जे महान राज्य होते ना त्यांच्यापैकी हा एक होता, वन ऑफ द आहे. आणि अशोका वॉज द ग्रेटेस्ट किंग ऑफ हिज टाइम, अशोका हा त्याच्या वेळेमध्ये सर्वात महान राजा होता. मीन्स नो वन एल्स वॉज ॲज ग्रेट ॲज अशोका, हा सर्वात आहे आणि सर्वांच्या पैकी एक आहे. म्हणून असे सुपरलेटिव्ह डिग्रीचे 2 प्रकार आहेत आणि त्याला 2 नियमामध्ये विभागणी करून आपल्याला शिकावं लागणार आहे. कारण वन ऑफ दच्या वाक्याला कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह करण्याचे नियम वेगळे आहेत आणि द मोस्ट ऑफ ऑल, द मोस्ट किंवा ऑफ ऑल असं जे आहे त्या वाक्याला वापरण्याची पद्धत वेगळी आहे. द मोस्ट किंवा ऑफ ऑल अशा याला वाक्याला वापरताना आपण थोडासा वेगळा वापर करतो. म्हणजे द मोस्ट म्हणा, ऑफ ऑल म्हणा, द ग्रेटेस्ट म्हणा, द लार्जेस्ट म्हणा, म्हणजे सर्वात अशा अर्थाने आपण इकडचा प्रकार वापरतो. ऑफ ऑल सर्वात, द मोस्ट, ग्रेटेस्ट, लार्जेस्ट, स्मॉलेस्ट, आणि इकडे मात्र वन ऑफ द स्मॉलेस्ट, वन ऑफ द लार्जेस्ट, वन ऑफ द आणखी काही असेल ते आपण या ठिकाणी वापरतो. तर आपण त्याच्यावर आता पाहूया नियम. लेट अस से द एक्झाम्पल. द मोस्ट किंवा द ग्रेटेस्ट ह्या प्रकारातील आपण पाहूया. अमेरिका इज द रिचेस्ट country in the world. This is the superlative degree. अमेरिका इज द रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. अमेरिका हे जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र आहे. अमेरिका हे जे कंट्री आहे, हा जो देश आहे, दॅट इज रिचेस्ट इन द वर्ल्ड. जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र अमेरिका आहे. आणि ही झाली सुपरलेटिव्ह डिग्री. आता याला कंपॅरेटिव्ह डिग्री करताना वाक्याची सुरुवात जशाच तशी करावी. अमेरिका इज, कंपॅरेटिव्ह करताना पुन्हा AMARICA, अमेरिका इज. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द वापरतात, इतर कोणत्याही डिग्रीमध्ये द वापरत नाहीत. सुपरलेटिव्ह डिग्री दर्शक विशेषणाच्या अगोदर द वापरावे. म्हणून अमेरिका इज, द काढून टाकायचं, रिचेस्टला रिचर. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री केल्यानंतर याला कंपॅरेटिव्ह मध्ये घेतल्यानंतर दॅन एनी अदर, दॅन एनी अदर. राहिलेला भाग जशाला तसा लिहायचा. दॅन एनी अदर म्हणजे सुपरलेटिव्हला कंपॅरेटिव्ह केलं रिचर, त्याच्यानंतर दॅन एनी अदर, राहिलेला भाग जशाच तसा लिहायचा. दॅन एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड, इन द वर्ल्ड. अर्थ पहा, अमेरिका इज रिचर दॅन एनी अदर कंट्री इन द वर्ल्ड. अमेरिका हे जगातील इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा अधिक श्रीमंत आहे. अर्थ तोच आहे. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना याच वाक्याला पुन्हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करू. पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात करताना नो अदरने करावी. म्हणून नो अदर, नो अदर. सुपरलेटिव्ह डिग्री दर्शक वाक्याच्या पुढील विशेषणाच्या पुढील भाग नो अदर कंट्री इन द वर्ल्ड, COUNTRY, नो अदर कंट्री इन द वर्ल्ड इज ॲज रिच, ॲज रिच ॲज अमेरिका. अर्थ पहा, नो अदर कंट्री इन द वर्ल्ड इज ॲज रिच ॲज अमेरिका. इतर कोणतेही राष्ट्र अमेरिके एवढे श्रीमंत नाही, असा अर्थ होतो. आणि दुसरे एक वाक्य याच पद्धतीने पाहूया. मोहन इज द
shortest boy in our school. अर्थ पहा, मोहन इज द शॉर्टेस्ट बॉय इन आवर स्कूल. मोहन हा आमच्या शाळेतील सर्वात ठेंगू, एकदम ठेंगणा आहे, त्याच्या एवढा लहान कोणीच नाही. सर्वात लहान कोण आहे? मोहन आहे. मोहन इज कम्पेअर्ड विथ मेनी, मोर दॅन वन. आता याला कम्पॅरेटिव्ह करूया. मोहन इज द काढून टाकायचं शॉर्टेस्टला, शॉर्टर than any other boy in our school. आणखी दोन उदाहरणे पाहू म्हणजे हा भाग आपल्याला क्लिअर होईल. याला पॉझिटिव्ह मध्ये करूया. पुन्हा एकदा राहिलेला प्रकार याला पॉझिटिव्ह मध्ये करूया. आणि नो अदर बॉय in our school is as short as मोहन. वर काय घेतलं होतं? मोहन इज शॉर्टर दॅन एनी अदर बॉय इन आवर स्कूल. मोहन हा आमच्या शाळेतील इतर कोणत्याही मुलापेक्षा अधिक ठेंगू आहे. आणि नो अदर बॉय इन आवर स्कूल इज ॲज शॉर्ट ॲज मोहन. आमच्या शाळेतील इतर कोणताही मुलगा मोहन एवढा ठेंगू नाही. आणखी दोन एक्झाम्पल पाहू, हा विषय क्लिअर होतो. मग दुसरा प्रकार पुढे पाहूया. राईट डाऊन. लेट अस कंटिन्यू द रिमेनिंग एक्झाम्पल्स. ह्या प्रकारचे आपल्याला हे दोन उदाहरणं सोडवलं म्हणजे आणखी थोडं सोपं जाईल. इट वॉज द बेस्ट बर्थडे प्रेझेंट. पहा, द बेस्ट असेल, द मोस्ट असेल किंवा सर्वात अशा अर्थाने काही असेल तरी अर्थ तोच होतो. इट वॉज द बेस्ट बर्थडे प्रेझेंट. तर याला कम्पॅरेटिव्ह मध्ये करूया. इट वॉज द काढून टाकायचं, फक्त सुपरलेटिव्ह मध्ये असते, कम्पॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये नसते. बेस्टला बेटर, इट वॉज बेटर. त्याच्यानंतर दॅन एनी अदर, शिल्लक राहिलेला भाग बर्थडे प्रेझेंट, BIRTHDAY, बर्थडे प्रेझेंट. अर्थ पहा, अर्थ तोच आहे. इट वॉज बेटर दॅन एनी अदर बर्थडे प्रेझेंट. त्यांनी दिलेली जे गिफ्ट होती इट म्हणजे ती इतर कोणत्याही वाढदिवसाला दिलेल्या भेटीपेक्षा अधिक चांगली होती. आणि पॉझिटिव्ह करताना नो अदर बर्थडे प्रेझेंट, BIRTHDAY, नो अदर बर्थडे प्रेझेंट, PRESENT, वॉज भूतकाळ असल्यामुळे वॉज ॲज गुड ॲज इट. नो अदर बर्थडे प्रेझेंट वॉज ॲज गुड ॲज इट और ॲज इट वॉज. पुढे पहा. इट वॉज द वर्स्ट ड्रॉट ऑफ द सेंचुरी, बॅड वर्स वर्स्ट. तर याला कम्पॅरेटिव्ह मध्ये करूया. इट वॉज द गाळून टाकायचं, वर्स्टला कम्पॅरेटिव्ह मध्ये घ्या, WORSE, वर्स. इट वॉज वर्स than any other drought of the century, of the CENTURY. It was worse than any other drought of the century. आणि no other drought, DROUGST, of the century, no other drought of the century was as bad as it किंवा as it was. No other
drought of the century was as bad as it was. In this way, we have completed this video also. Okay, see you in the next.